हॅलो नमस्कार, मी सुवर्णा. सोनू फॅशन या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवीन प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग. ज्या ताईंना प्रिन्स कट ब्लाऊजचे तो अशा ताईंसाठी ही सोपी ट्रिक सांगणार आहे. ती तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, या ठिकाणी मी अस्तर घेतलेला आहे. आता ब्लाऊज हा 36 साईजचा आहे, म्हणून 9 इंच आपली जी रुंदी 9 रुंदी आहे, म्हणजे 9 चौक 36चा चौथा भाग म्हणजे 9. तर 9 मध्ये मी ते 2 इंच ॲड केले आहे. 10 आणि 11 घेतलेला आहे. टोटल मी 11 इंच घेतलं आहे. बघा, सगळ्या बाजूने आपण 11-11 इंच मोजून घ्यायचं आहे. ही एकदम सोपी ट्रिक्स आहे. ज्या ताई नवीन शिकत असेल, माझ्या टेलर मैत्रिणींकडून ही चूक होत असेल तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. तर माझी प्रिन्स कट करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की करा, अजिबात कन्फ्यूज होणार नाही. तर बघा, इथं 36चा चौथा भाग 9 मध्ये मी 2 इंच ॲड केलं. टोटल घेतलं आहे 11 इंच. आता ही 11 इंचाची डबल घडी आहे, आपण ती कट करून घेतलेली आहे. टोटल 11 इंच आहे. ही आपलं चेस्टचं माप झालेलं आहे. म्हणजे 36 साईजचा ब्लाऊज असेल तर 9 इंच त्यात 2 इंच ॲड करून 11 इंचाची आपण घडी इथून तिथून कट केलेली आहे अस्तरची. ओके, आता आपण ब्लाऊजची जी उंची आहे ती घेणार आहोत 14.5 आणि 15.5. आता इथं तुम्ही तुमची जी उंची असं समजा 12 असेल तर त्यात 2 इंच ॲड करायचे. 12 आणि 1 13, 13 आणि 1 14, म्हणजे मागच्या उंचीमध्ये 1 इंच आणि पुढच्या उंचीमध्ये 1 इंच असं घ्यायचं आहे. बघा, इथे मी 14.5 खूण केले आहे. बघा, 14.5 खूण केले, बोट ठेवलं आहे आणि अस्तर पलटी केलेलं आहे. आता आपण जे अस्तर पलटी केलं होतं त्याची उंची मोजून घ्यायचे. बघा, 14 आलेली आहे. तर 14.5 करून आणि पुन्हा पुढे 1 इंच असं 14.5 आणि 15.5 घ्यायचं आहे. बघा, घडी व्यवस्थित मारायची आहे. इथं टोटल 4 पदरी घडी झालेली आहे. बघा, तर बघा इथं 14.5 ते 1 इंच ॲड करायचं आहे. टोटल आपल्याला 15.5 घ्यायचं आहे. बघा, मागची उंचीपेक्षा पुढची उंची नेहमी 1 इंचाने जास्त असते प्रिन्स कट, फोर्टक्स, बोटनेकसाठी, कटोरीसाठी अर्धा इंचाने. ओके, इथे मी 15.5 खूण करून घेतलेला आहे. हे सगळीकडे 15.5 खूण करून घेतलं आहे. याच्यासाठी की आपण जेव्हा लाईन मारतो ती तिरकी वगैरे होऊ नये यासाठी. ही आहे सिम्पल ट्रिक्स आपली सरळ रेष मारण्याची. ओके, जे छोट्या ट्रिक्स सांगत आहेत त्या तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका, म्हणजे तुमच्या जेव्हा ब्लाऊज कटिंगला बसणार तेव्हा ते समजून जाईल. बघा, 15.5 अंतरावरच आपण कट केलं आहे आणि जे अस्तर आहे ते पलटी मारलेलं आहे. बघा, आता इथे मी शोल्डर घेतलेला आहे, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 आणि 5.5 घेतले आहे. तुमचं जर शोल्डर मोठा बांधा जर मोठा असेल तर तुम्ही 36साठी 5.5 आणि 5.6 पण घेऊ शकता. इथे मी 2.5 घेतलेला आहे. आणि बघा, जी शोल्डरची पट्टी होती ती माझी खूप छोटी व्हायची, म्हणून मी तिथं अर्धा इंच ॲड केलं आहे. म्हणजे टोटल बघून घ्या, मी 2.25 दरम्यान केलेलं आहे. बघा, जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. ज्या ताई पहिल्यापासून आपल्या चॅनलवर बघत आहे तर त्यांना माहीतच आहे आपली खूप सोपी पद्धत आहे. बघा, इथं आता गळा आपल्या जेवढी गळा असेल तेवढा घ्यायचा. तर इथं माझा आहे 5.5, मी अर्धा इंच 6 मिळवला आहे. मोंढा पण 6 इंच आहे. बघा, आता दोन लाईन कशासाठी, एक आहे पुढच्या गळ्याची आणि एक आहे मोंढ्याची. चौकोन करून घ्यायची आहे दोन्ही पण. ओके, खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की करा आणि अजिबात क्रिटिकल नाही आहे. बघा, त्यानंतर तुम्हाला गळ्याला असा पंचकोनी आकार द्यायचा, असा तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर बघा, तर त्या गळ्यापासून खाली मोजून घ्यायचं आहे. बघा, तर इथं 9.5 आलेलं होतं, तर इथं मी 5.5 घेतलेला आहे. बघा, 5.5 घेतलेला आहे. बघा, इथं मध्यभागी खूण केलेले आहे. त्यानंतर मी 4चा टक्स मारलेला आहे. बघा, ओके, तुम्ही 4.5चा पण घेऊ शकता हवा तर. तिथे मी 4चा टक्स मारलेला आहे वाटतं. तर त्यानंतर खाली पण आपण सरळ लाईन मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, इथे आपण मोंढ्याचा आकार द्यायचा विसरलो तर बघा, इथं मोंढ्याला 2 आकार देऊन घ्यायचे, अर्धा इंचाच्या अंतरावर आणि 1 पाऊण इंचाचे. बघा, स्टार्टिंगला आपण अर्धा इंचाची खूण करायची, पुन्हा टेप उचलायचा आहे आणि पुन्हा पाऊण इंचाची खूण करायची. अशा प्रकारे 2 आकार येईल. हे झाले मोंढ्याचे आकार. खूप सोपी पद्धत आहे. बघा, अजिबात काहीच अवघड नाही, तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण खाली बघा, आता इथे किती घेतलेलं आहे. बघा, इथे जेवढं आपण मध्यभागी होते तेवढंच खूण करून घेतलेलं आहे. बघा, त्याच्या अलीकडे 1 इंच आणि पुढे 1.5 इंच आपण खूण केलं आहे. 1.5 इंच
1.5 इंच घ्यायचे आहे, परत वरच्या साईडला 1.5 इंचावर खून करायची आहे बघा. इतकी सोपी पद्धत आहे. इथं टक्स तुम्ही तर हवा ते 4.5-5 पण टाकू शकता, तुम्ही आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे बघा. या अशा प्रकारे प्रिन्स कटचा आकार दिला तर अजिबात ब्लाऊज एकदम फिनिशिंगसोबत आणि अजिबात चेपत नाही. इथं मेन आहे. जर तुम्हाला याचा पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला स्टिचिंगचा पण व्हिडिओ नक्की दाखवेल. आता बघा, गळा रुंदी 2.5 आहे म्हणून पाठीमागचा गळा पण 2.5च घ्यायचा आहे. आवडीनुसार आपण गळा टाकायचा आहे. इथे मी 10चा गळा टाकलेला आहे बघा. त्यानंतर आम्ही चौकोन करून घेतलेला आहे बघा. चौकोन करून घेतल्यानंतर चौकोनपासून आता आपण इथं आवडीनुसार गळा टाकायचा आहे. याचा बॅकनेक तुम्हाला उद्या परवा बघायला भेटेल. आता इथे झाली आपली एवढी कटिंग. आता इथे फक्त आपली बाही कटिंग करायची राहिली आहे, बाकी ब्लाऊज रेडी झालेला आहे बघा. आता 4 इंचावर आपण 4 लेअरवर आपण मोंड्याचा आकार कट केला. त्यानंतर मधोमध कट केला, म्हणजे दोन्ही पार्ट बाजूला केले. त्यानंतर आपण 2 लेअरवरती मोंड्याचा पहिला आकार कट करून घेतला आहे बघा. मोंड्याचा आकार कट केल्यानंतर त्यानंतर आपण जे गळ्याचा आकार आहे तो पण कट करून घ्यायचा आहे बघा. किती सोपी पद्धत आहे. तुम्ही जर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघितलं कॉन्सन्ट्रेशन देऊन तर काहीच अवघड नाही. त्यानंतर मधोमध कट दोन्ही पार्ट साईडला करायचे बघा. त्यानंतर आता इथे चार्जिंग संपल्यामुळं आता याचं कन्स्ट्रक्शनचं कामं चालू आहे, त्यामुळं मोबाईलला कधी कधी चार्जिंग वगैरे राहत नाही आणि आवाज पण खूप येतो. तर इथं पण असंच झालं होतं. कोणाचा तरी फोन आला आणि कॅमेरा बंद झाला, माझ्या लक्षातच नाही आला आणि मग नंतर मी बघितलं तो व्हिडिओ हे झाला होता. आता इथं बाही आपल्याला कटिंग करायची आहे, पण आता बघा बाही आपण नंतर कट करूया. आता त्यानंतर जे मेन अस्तर होतं का, मेन ब्लाऊज पीस होता तो घ्यायचा आहे. आता इथं मी ब्लॅक कलरचा ब्लाऊज स्टिच करणार आहे. तर तुम्हाला प्रिन्स कट पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवाल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसेल. आणि बघा इथं माझं चाललं होतं फुगाबाई बनवायचं, पण काय कापड खूप कमी असल्यामुळं मी फुगाबाई बनवली नाही. त्यामुळं मग मी नॉर्मलच बाई बनवण्याचा प्रयत्न करत होते. म्हटलं चला आता छोटीच बाई शिवूया, कारण हा घरचाच ब्लाऊज होता. त्यानंतर बघा ब्लॅक कलरचं अस्तर संपलं होतं, मग काय करणार, आणि हा ब्लाऊज घरातलाच असल्यामुळं मी काय केलं, ब्ल्यू कलरचा जे अस्तर होतं ते माझ्याकडं ते घेतलेलं आहे. तर काही ताई जर माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत असतं तर त्यांना माहीतच होतं माझ्या घरी कपड्याचं दुकान होतं, तेव्हा मी अस्तर पण त्यामध्ये ठेवायचे. कारण होलसेलमध्ये ते जे अस्तर येत होते ते 80 मीटर पण नव्हते, प्रॉपर 70-75 मीटर असायचे. मग आता ते दुकान बंद केल्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आहे. तर मग ते दुकान बंद झाल्यानंतर त्या अस्तरांचं करायचं काय, तर त्याचं मी म्हणजे घरातले ब्लाऊज आहेत त्यांना यूज करते. कारण मग आतून तरी दुसरे पडून राहण्यापेक्षा हे ब्लाऊज मी यूज करते. आता इथे बघा मी अस्तर घेतलेलं आहे, डबल फोल्ड केले. तुमची चेस्ट किती आहे, आता इथं 36 आहे म्हणून 9.5 घेतलेले आहे बघा. 9.5 घेतलेले आहे. आता तुम्ही 9 चौक 36 9 घेतले तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथं बाहीची उंची घ्यायची आहे मी. आता इथं बाहीची उंची 4 घेतलेली आहे. तुमची जेवढी असेल तेवढी टाका. त्यानंतर बघा 4 वरती 4 खूण 4मधून मी कॅप हाईट 2.5 इंच वजा केली. त्यानंतर 2.5 खूण केली होती. त्यानंतर सरळ लाईन मारून घेतली. त्यानंतर 2 इंचावर आपण खूण करून घेतली. त्यानंतर कडेपासून इथपर्यंत बघितलं तर मध्य करून घेतलं आहे. मध्य केल्यानंतर पाऊण इंचाच्या अंतरावर आपल्याला खूण करून घ्यायचे आहे बघा. तर इतकी सोपी पद्धत आहे. त्यानंतर आकार देऊन घ्यायचा आहे बाईला. आता इथे मी 1/2 इंच आकार थोडा खोल देणार होते, पण नंतर म्हटलं जाऊ दे, आपली जी पहिली पद्धत आहे ती सगळ्यांना आवडते, आपण त्याचनुसार कटिंग करू. त्यानंतर जेवढा दंड घेरा असेल तेवढा घ्यायचा आहे. 2 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आणि 2 इंचावरती शिलाईसाठी. त्यानंतर आपण जे अस्तर होतं ते 4 लेअरवर आपण कट करायचं. त्यानंतर 2 लेअरवरती मधला भागाला कट मारून घ्यायचा आहे बघा. अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवले आहे. त्यानंतर कमरपट्टी, बटनपट्टी, हुकपट्टी आणि तिरकस पट्टी बी काढून घेतलेली आहे. आता इथे थोडंसं इशू फोन वगैरे बॅटरीचं असं प्रॉब्लेम असल्यामुळं सगळं त्यात शूट नाही झालं. तरी पण आपले भरपूर व्हिडिओ आहे चॅनलवरती, तुम्ही नक्की व्हिजिट द्या. आणि बघा कुठं काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शन आपला ओपन असतो, तिथे विचारा.
मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि प्लीज व्हिडिओ बघितल्यानंतर खाली कमेंट पण करायला विसरू नका, कारण तुमच्या मनात काही शंका आहे मला काहीच कळणार नाही. त्यामुळं तुम्ही पण सांगत चला, म्हणजे जेणेकरून दोघां म्हणजे शिकणाऱ्यांचा दोन्हींचा पण संवाद झाला तर त्या गोष्टी आणखीन सोप्या होऊन जातात असं म्हणतात. त्यामुळं तुम्ही पण सांगत चला तुम्हाला काही समजलं नसेल किंवा तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे नसेल, आणि सपोर्ट पण करत चला. जसं बाकीच्या यूट्यूबरला सपोर्ट करत तसं मला पण करत चला, जेणेकरून ज्या ताई गरजू आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या सोप्या ट्रिक्स जातील. त्यानंतर बघा ही बाई होती, मी नंतर म्हणलं साधीच बाई शिवावं. मग मी काय केलं, म्हटलं फुगाबाई गोपीबाई शिवायचे, पण कॅन्सल केलं कारण ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा कोणत्या साड्यांवर मॅचिंग होतो, म्हणून सिम्पल शिवला तर सगळ्या याच्यावर मॅचिंग होईल असं म्हणून मी ही बाई पुन्हा प्लॅन चेंज केला. म्हटलं आपण नॉर्मलच बाई जी सिम्पल बाई आहे ती स्टिच करू. त्यानंतर बघा मी आता इथे मेन फॅब्रिक टाकलं होतं, त्यावरती मी अस्तर टाकून घेणार आहेत आणि कटिंग करून घेणार आहेत. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला प्रिन्स कटची कटिंग दाखवली आहे पूर्ण. तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि ज्या गरजू ताई आहे त्यांना आपले छान छान व्हिडिओ शेअर करत चला. कारण हो, बऱ्याचशा वेळेस व्हिडिओ बघितले जातात पण लाईक सबस्क्राईब करत नाही. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळं व्हिडिओ बनवायला आणखी उत्साह निर्माण होतो, नाही तर मग माणूस डिमोटिवेटेड होतो. त्यामुळं तुम्ही पण सपोर्ट करा. तुमच्याबरोबर मी पण तुम्हाला छान छान व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर बघा आपलं अस्तर आहे ते अस्तर आणि मेन फॅब्रिक कट झालेलं आहे. बघा कसे उलटपालट करते ही गोष्ट. दोन्ही बाया अपोजिट बाजूला ठेवल्या आहे. एक अपोजिट म्हणजे एक फुगीर बाजू खोलगट बाजू आणि त्यानुसारच अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तरला शिलाई केल्यानंतर अस्तर खालच्या साईडला जाईल आणि बाहेरच्या साईडला आहे. तुम्ही जर स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी तुम्हाला त्यात नक्की सांगेल, कारण भरपूर ताई आहे त्यांच्या बाही आलटा पलट करण्यात कन्फ्युजन होतं. जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या शिकवल्या जातात. ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांचे मनापासून आभार. आणि हो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शिकण्याचा प्रयत्न करा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे आपला 36 साईज प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला डिटेल सांगितले आहे, ट्रिक्स सांगितले आहे, आणि नक्की फॉलो करा. बाय बाय.